तुम्ही जर गुन्हेगार तुमच्यावर असतील, राजकारणात जर उपयोग करत असतील तर आता कधीतरी थांबवा. झालं आता तरी म्हणा मी हे सगळ्यांना बाजूला ठेवतो. पण तुम्ही ठेवणार बी नाही, तुम्ही राजकारण बी करणार, पुणेकरांना उत्तर बी देणार नाही, म्हणजे चाललंय का? मग ह्याचा अर्थ की मला मूक संमती आहे सगळ्यांची आणि सगळ्यांना वाटतं की दंगेकर बोलतात ते पुणेकर बोलतात. त्यामुळे मला सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात लोकांची मला तशी मान्यता आहे. ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, मला काय केलं? मी पुणेकर म्हणून बोलतोय, मी शिवसेना म्हणून बोलत नाही, पुणेकर म्हणून बोलतोय. याचं उत्तर मला जो पण मिळत नाही तो मी विचारतो. आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र दंगेकर आहेत. सर, समीर पाटील यांनी नोटीस पाठवली, त्यात नेमकं काय म्हणजे? ह्याच्यामध्ये काल मला 2 पत्र नोटीस आली, म्हणजे इतके तत्पर माझ्यावर कारवाई व्हावी अशी त्यांना घाई झालेली. आणि जर एक गुन्हेगार आहे, मोकामधला आरोपी जो गुन्हेगारी टोळ्या चालवतो, जो या पुणे शहरामध्ये हौदास मांडला ज्या टोळीने, त्याचं काम करणार जर एवढी तत्परतेने जर मला नोटीस पाठवत असेल तर जो मी पहिल्या दिवशी म्हणलं की हा समीर पाटील जो नावाचा आहे, दादांच्या ऑफिसमध्ये काम करतो, हा सगळ्या सिस्टीममध्ये ढवळाढवळ करतो. आणि तर हा समीर पाटील कोण आहे? तर हा समीर पाटील माझ्यासमोर आल्यानंतर मी माहिती घेतली तर ह्याच्यावर पहिला मोका झाला. अनेक गुन्हेगार सिस्टीममध्ये ढवळाढवळ करतो, पासपोर्ट कसे आले काय आले ही चर्चा चालूच आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी चुकीचे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही माझी मागणी. आता ही मागणी असताना यांनी मला नोटीस पाठवली. काल मला आसिम सर्वदे जे आपले वकील आहेत त्याच्यावर अनेक पुणेकर आहेत, अनेक वकिलांची टीम आहे, त्यांनी मला फोनवर सांगितलं की तुम्ही पुणेकरांसाठी मांडताना तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. अनेक नागरिकांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. जे तुम्हाला अडचण येतील आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आहे, तुम्ही घाबरू नका. तुमचा मुद्दा एक आहे की पुणेकरांसाठी गुन्हेगारी थांबली पाहिजे. मला दादांनी मी म्हटलं पाहिजे की मी पुण्यातली गुन्हेगारी संपवतो, माझा विषय संपला, माझा विषय. आणि समीर पाटील ज्या ताकदीने बोलतोय तर ह्याच्या मागचं कोण आहे ते त्याला शोधतोय मी दादांना. ह्याच्या मागं कोण आहे दादांना तेवढं? कारण मी कोणाला विचार जाणार? मी पान टपरीवाल्याला का भजीवाल्याला विचार जाणार ना, हातगाडीवाल्याला? दादा प्रमुख आहेत, तिथे प्रतिनिधी करतात, ते मंत्री आहेत, ते सगळ्यांचे प्रमुख आहेत, पुण्याचं महाराष्ट्राचं राजकारण बघतात, ते वरिष्ठांशी बोलतात, त्यांनाच विचारायला जाणार ना. त्यांनी एकदा खुलासा केला पाहिजे. जर गौतमी पाटीलला उचला रे, मग आता ह्याला का उचलत नाही? कमीत कमी बसवा तरी म्हणा, काहीतरी म्हणा, एवढंच माझं मत आहे. आणि ते मत दादांनी त्याचा खुलासा करा, एवढंच माझं मत आहे. समीर पाटलांचं मत आहे की माझ्यावर मकोकाचा गुन्हा दाखल आहे, तर तुम्ही पुरावे का समोर आणत नाही? आता हे कागद जर नाही म्हणत असेल तर आता ह्याच्यावर काय मी उत्तर देणार? त्यांचं मत आहे की तुम्ही फक्त कागद असं करून दाखवता. मग आता तुम्ही ऍक्ट काय वाचा, त्यातले जे गुन्हे मी काय म्हणतो, मी काय वकील आहे का? तो वकील घेऊन बसतो? माझ्याकडे वकील नाही, मी साधा कार्यकर्ता. वकील घेऊन बसून ते ऍक्ट मोजतो. मला आता वकिलाला शोधावं लागेल, त्याला पैसे द्यावे लागतील, ते सगळं जमा करावं लागतील ना मला. त्याच्याकडे ही तयारी आणि ही सगळी यंत्रणा कोणाची? तर ह्याच्यामध्ये हे सगळं ऍक्ट बीट वाचायला मला काय त्यातलं एवढं जमत नाही. पण 420 नक्की दिसतं ह्याच्यामध्ये मला. काय नाही तर 420 दिसते. मग काय ते 420 का 52 काय मला कळत नाही, पण आहे त्याच्यावर. बघा तुम्हीच बघा, आता मला नाही कळत. मी कागदावर बोलतोय. आणि याच्यामध्ये मी फक्त प्रामाणिक प्रश्न हा विचारतो की मी जर चुकीचं वागत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना मी माफी मागतो की तुम्ही ह्या सगळ्यांना विजय केलाय, निवडून दिलंय, त्यांचा मान सन्मान ठेवून बोलतो की जर माझं चूक असेल तर कुणी भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की दंगेकर तुमचं चुकतं, मी माझं सगळं हे बंद करेल. पण पुणेकरांच्या महिला भगिनींचं रोज कुंकू पुसल्या जातं, त्याची जबाबदारी कोणतरी लोकप्रतिनिधी घेणं हे कोणी जाहीर करावं, एवढंच माझी विनंती. परवा तुम्ही आमचे खासदार साहेबांकडे गेला, त्यांनी बोललेच नाही मूक संमती. तर ती मूक संमती होती की दंगेकर बोलतात ते बरोबर, आणि त्यांनी मोबाईलमध्ये गेला नाही, एखाद्या विषयावर बोलायचं नाही तर त्यांची संमती. दादांना काय मला आहे तर ती मला असू शकते, कारण मी पुणेकरांची बाजू घेतो, ते पुणेकरांचे खासदार आहेत. त्यामुळे मी जे बोलतो हे सगळ्यांना पटतंय, दादांना बी पटतंय. पण आता बोलायचं कोणी असं मला वाटतं तर दादांनी बोललं पाहिजे, खुलासा चंद्रकांत दादांनी बोललं पाहिजे, खुलासाच केला. ते बोलताना दिसतच नाही ना. आता हा तर प्रॉब्लेम आहे. मग आता मी काय करू त्याला? आता ते बोलत नाही, त्याला मी काय करू? मग त्यांचा फॉर्म भरायला सगळे पद्मभूषण होते का? काढा फोटो तुम्ही, सगळे सिरियल काढा, त्या टायमाचे CD काढा, तुम्ही केलेलं सगळं कॅमेरामध्ये ते सगळे शूटिंग काढा. त्यांच्यामध्ये सगळे पद्मभूषण होते का त्यांचा फॉर्म भरायला? त्यांचा फॉर्म भरायला कोण कोण लोक होते? डॉक्टर होते, वकील होते,
तर ती यादी काढा आणि तो जाब विचारायचा जबाब मला अधिकारी पुणेकर म्हणून. तुम्ही जर गुन्हेगार तुमच्यावर असतील राजकारणात जर उपयोग करत असतील तर आता कधीतरी थांबवा. झालं आता तरी म्हणा मी हे सगळ्यांना बाजूला ठेवतो. तुम्ही ठेवणार बी नाही, तुम्ही राजकारण बी करणार, पुणेकरांना उत्तर बी देणार नाही, म्हणजे चाललंय काय? प्रश्न हा आहे की तुम्ही मुरली अण्णांवर बोलता, बोलत नाही राव, ते खासदार येत राव. ऐका ना, तुम्ही त्यांना प्रश्न विचारता, प्रश्न नाही विचारला की गुन्हेगारीवर बोला म्हणून तुम्ही त्यांना सांगता. मी त्यांनाही नाही बोललो म्हणून. मी कोणाला म्हणतो, मी समीर पाटलाला मी म्हणलो नव्हतं तू समीर पाटील. हे लोक येतात, मी नाही विचारत कोणाला, लोक मला विचारला येतात. चंद्रकांत दादा बोला, म्हणजे तुम्ही भाजपच्या नेत्यांना सांगता की तुम्ही पुण्यातल्या गुन्हेगारीवर बोला, पण पुण्यातल्या गुन्हेगारीवर कोणी बोलत नाही. तुम्ही समीर पाटलांचं नाव घेतलं आणि फक्त आता समीर पाटीलच याबद्दल बोलताना दिसत आहे. मग याचा अर्थ की मला मूक संमती आहे सगळ्यांची, आणि सगळ्यांना वाटतं की दंगेकर बोलतात ते पुणेकर बोलतात. त्यामुळे मला सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात लोकांची मला तशी मान्यता आहे. पण आता तुम्ही घाईवर बोलत होता, आता हा वाद कुठतर समीर पाटील आणि तुमचा असा झालाय का? समीर पाटीलला शोधतोय मी, म्हणून समीर पाटीलला मांडूर घ्यायचा का पुणेकरचा पोरगा म्हणून दंगेकरला घ्यायचा, आता नाही ठरवला पाहिजे. पण ते तुम्ही सांगलीच्या मुद्द्यावर बोलता जर वेळेस, पण ते काल त्यांना एवढं विचारलं सांगलीवर बोला, पण ते कुठंच सांगलीवर बोलले नाही. अहो मी काय म्हणतो, मी समजा चोरी केली तर मी म्हणेन का मी चोरी केली, तुम्ही काय राहायचं उत्तरच कसं विचारतो मला तेच. तुम्ही कागद टाकल्या काय टाकून तुम्ही त्या दिवशी कोथरूडमध्ये 13 तारखेला काहीतरी गोळीबार झाल्यास सांगत होता. त्यांनी सांगितलं ते, आता ते समीर पाटील म्हणतात, ते समीर पाटील म्हणतात की तुम्ही सांगितले की 13 तारखेला तिथं गोळीबार झाला होता, पण 13 तारखेला कुठलाही गोळीबार झालेला नाही. त्याच्यामध्ये मग बच गायस आला, वाचला वाटतं तो, मग त्याच्यावर नसेल झालं. अहो हे सगळं रेकॉर्ड आहे, तुम्ही आपण रेकॉर्डवर बोलतो, या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती मला माहिती. आता आपण बोललो पाहिजे, सगळ्यांनी मिळून आलं पाहिजे. आता हे प्रश्न उत्तर करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून सगळ्यांना एकदा हे सगळं बाहेर आलं पाहिजे. तोच मुद्दा. आता तुमची बाजू मांडणार जे ठाकरेंची जी चिन्हाबाबत वर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत, तेच असीम सरोदे आता तुमची बाजू मांडणार आहेत. बघा, त्यांनी एक वाक्य स्पष्ट सांगितलं, मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. त्यानंतर मी पुणेकर आहे आणि पुणेकरांसाठी दंगेकर. मला कोण वकील आहे, त्यांचा व्यवसाय आज माझ्याकडे, उद्या त्यांच्या तो व्यवसायाचा भाग आहे, पण त्यांचे मी मनापासून आभार मानन की त्यांनी जे बोललं ते मला एक आधार दिला, एक पुणेकरांना आधार दिला. ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, मला काय केलं, मी पुणेकर म्हणून बोलतोय, मी शिवसेना म्हणून बोलत नाही, पुणेकर म्हणून बोलतोय. याचं उत्तर मला जो पण मिळत नाही तो मी विचारतो. लास्टचा प्रश्न आहे की आता तुम्ही गुन्हेगारीवर बोलताय पुण्याच्या, महायुतीतले नेते कोणीही तुमच्या पाठीमागे उभारलेले दिसत नाही. महाविकास आघाडीतील रोहित पवार आणि सुषमा अंधारे हे तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभारलेले दिसत आहेत. अहो मी पुणेकरांच्या बाजूने उभे, जे मी तर सगळ्या पक्षांना आवाहन केलंय, ह्या प्रकरणामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आम्हाला स्वतःला एक घटना आचारसंहिता घालून घेतली पाहिजे की गुन्हेगार मुक्त पुणे पाहिजे. मी सगळ्यांनाच आव्हान केलंय, ज्यांना वाटलं माझी भूमिका ते मला पाठिंबा देतील, ज्यांना नाही वाटतं ते मला विरोध करतील, मेंटल बी म्हणतील, मानसिक दृष्ट्या जे भाजपचे नेते तुम्हाला तुमचं स्वास्थ्य बिघडले म्हणतात, हे खरं आहे का? बघा, मेंगडे शिवराम मेंगडे हे सभागृहात मी त्यांच्यावर काम केलं, त्यांची पत्नी त्यांच्यावर काम केलं, आणि त्यानंतर हा जो बोलणारे सज्जन मुलगा ह्याच्याबरोबर मी सभागृहात काम करतो. पण शिवराम मेंगडेंची जर कामाची पद्धत बघितली आणि त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं तर त्यांच्यात आणि ह्या मेंगडेमध्ये किती फरक आहे हा तुमच्या दृष्टीने, लाल घोटेपणा, पुढं काय मला मिळेल, पुढं माझं काहीतरी भविष्य होईल असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी शिवराम मेंगडे साहेबांकडे बघायला लागेल. त्यांना आजही मला भेटलं तर मी वाकून नमस्कार करतो, कारण त्यांनी महानगरपालिकेत कामकाज चांगलं केलं. वडीलधारी माणसं आहेत, आम्ही त्यांच्यावर काम करताना त्यांचा आदर ठेवतो. आता तो माझा किती आदर ठेवता राजकारणाचा भाग वेगळा, त्यांनी ठेवू नये, पण जर लाल घोटेपणा केला तर तिथली जनता त्यालाही सोडणार नाही, कारण शेवटी जनता ही बघत अशी. आणि हे बोलून जर त्याला पुढचं तिकीट मिळत असेल तर अजून त्यांनी 4 शब्द बोलत, कारण माझं मानसिक संतुलन बिघडलं असं त्याचं बोलला तर मी त्याचं स्वागत करतो. माझं मानसिक संतुलन बिघडलं, वस्तुस्थिती खरी असेल त्याच्या बाबतीत, तर निलेश गाव्याचं काय झालं ते एकदा जर सज्जन माणूस बोलला, हुशार, तज्ञ, तर मला बरं वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.